सर्वांना नमस्कार. आज आपण ध्येय अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती महाराष्ट्र टी आरंभ 1.0 मिशन 2026 मध्ये मराठीमध्ये घटक शब्दांच्या जाती या घटकांतर्गत आपण नाम व सर्वनाम याविषयी माहिती पाहणार आहोत. तरी सर्वांचं पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवरती मी सहज स्वागत करतो आणि आपण घटकाला सुरुवात करतो. मित्रांनो, नाम म्हणजे काय? ती व्याख्या आपल्याला सांगता येईल. ज्याला काही अर्थ आहे असा एक ध्वनी किंवा ध्वनी समूह म्हणजे शब्द होय. आणि शब्दाला अर्थ रूढी परंपरेने किंवा विशिष्ट संख्येने प्राप्त होतो, त्याला आपण नाम असे म्हणतो. आता शब्द म्हणजे काय? तर ज्याला काहीतरी अर्थ आहे म्हणजे असा ध्वनीचा समूह की त्याला काहीतरी अर्थ प्राप्त होतो आणि हा जो अर्थ आहे हा रूढी परंपरेने किंवा विश संख्येने त्याला समाज मान्यता असते किंवा त्याला त्याचा अर्थबोध होत असतो. उदाहरणार्थ आपल्याला स्क्रीनवरती शब्द म्हणजे अक्षराने आवाजाचा अर्थपूर्ण गट. उदाहरणार्थ त्या ठिकाणी मोबाईल असा शब्द दाखवला आहे. शब्द तयार झाला आहे तो म ओ ब आ इ ल हा जो काही अक्षरांचा गट आहे त्यापासून एक अर्थबोध होतो, त्याला म्हणायचं आपण शब्द. शब्दाचे अनेक अटी आहेत, शब्दांची वैशिष्ट्ये आहेत. तो एक ध्वनी किंवा ध्वनी समूह असायला पाहिजे तर तो शब्द आहे. त्याला संकेतार्थ किंवा रूढीने कोणता तरी अर्थ असला पाहिजे म्हणजे तो शब्द, आणि त्याचा वाक्यात स्वतंत्र वापर होत असला पाहिजे म्हणजेच शब्द. शब्दालाच पद, प्रकृती, विकृती असेही म्हणतात. पद पद म्हणजे काय? तो वाक्यात वापरला जाणारा शब्द म्हणजे पद होय. त्या शब्दाचे विकृत रूप म्हणजे बदललेले रूप म्हणजे पद होय. हा पदाला आपण काय काय म्हणू शकतो? पद वाक्यात वापरला जाणारा शब्द म्हणजे पद, आणि शब्दाचं जरी रूप बदललं असेल तर त्याला आपण पद म्हणतो. शब्द हा स्वतंत्र असतो तर पदाचा संबंध वाक्यात असतो. तर शब्द हा स्वतंत्र आहे, मोबाईल हा शब्द स्वतंत्र आहे, पण मोबाईलचा वापर करावा किंवा मोबाईलचा वापर कमीत कमी करावा या वाक्यामध्ये मोबाईलचा जो शब्द आहे त्याला चा प्रत्यय लागला आहे, त्याला आपण पद असं म्हणणार आहोत. परंतु मोबाईल हा स्वतंत्र शब्द आपण उच्चारला तर तो झाला शब्द. आता प्रकृती म्हणजे काय? वाक्यात वापरले जाणारे शब्दाच्या मूळ स्वरूपाला किंवा मूळ रूपाला प्रकृती असे म्हणायचे. पहा, वाक्यात वापरले जाणारे शब्दाच्या मूळ रूपाला प्रकृती असे म्हणतात. तर विकृती म्हणजे काय? वाक्यात एखादा शब्द वापरतोय तर त्याला काहीतरी बदलतोय, आपण काहीतरी प्रत्यय लावतोय, मग त्याची त्यामध्ये विकृती होते. हे वाक्यात वापरले जाणारे शब्दाचे बदललेले रूप म्हणजे विकृती. शब्दाला कोणते प्रत्यय लावून शब्द जी रूपे बदलतात किंवा बनतात त्यांना विकृत असे म्हणायचं. उदाहरणार्थ पहा, राम, कुत्रा, काठी, मार हे सगळे शब्द आहेत. यापासून रामाने कुत्र्याला काठीने मारले. आता रामाने ना ने हा प्रत्यय लागला आहे, कुत्र्याला ला प्रत्यय लागला आहे, काठीने ने प्रत्यय लागला आहे. म्हणजे प्रत्यय लागल्यामुळे मूळ शब्दामध्ये काहीतरी बदल झालाय, त्याला आपण विकृती म्हणतोय. पण खालच्या वाक्यामध्ये राम कुत्र्याला काठीने मारतो या ठिकाणी राम या शब्दामध्ये कोणत्याही प्रकारे बदल झालेला नाही, कोणताही प्रत्यय लागलेला नाही, म्हणून राम हा मूळ शब्द आहे. तर कुत्र्याला काठीने मारतो हे विकृती आहे, त्याला आपण पद म्हणतो. पुन्हा एकदा पहा, मूळ शब्दाला प्रत्यय जोडल्यानंतर जो बदल होतो त्याला विकृती म्हणतात. यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की शब्दाची विकृती म्हणजे काय? आपल्याला सांगता आलं पाहिजे, आपल्याला माहित असलं पाहिजे.
जेव्हा मूळ शब्दाला प्रत्यय लावतो त्याच्यामध्ये जो बदल झाला होतो त्याला विकृती म्हणतात. मग प्रकृती म्हणजे काय? जेव्हा मूळ शब्द तसाच राहतो वाक्यात त्याला प्रकृती असे म्हणायचे. पुढे जाऊया. आता शब्द वाक्यात विविध प्रकारे कार्य करतो. शब्दाच्या याच कार्याला शब्दाची जात असे म्हणतात. आपल्या टॉपिकचं नावच आहे शब्दांच्या जाती. पहा, म्हणजे शब्दांच्या वाक्यातील कार्य 8 प्रकारचे असतात म्हणून शब्दांच्या 8 जाती आहेत. शब्दांचे वाक्यातील कार्य 8 प्रकारचे असतात म्हणून शब्दांच्या 8 जाती मानल्या जातात. शब्दांची जात ही त्याच्या स्वरूपावरून ठरवायची नसते तर ती त्याच्या वाक्यातील कार्यावरून ठरत असते. हा पुन्हा एकदा हे महत्वाचं आहे. शब्दाची जात ही त्याच्या स्वरूपावरून ठरवायची नसते तर ती त्याच्या वाक्यातील कार्यावरून ठरवायची असते. आता एकाच शब्दाचे वेगवेगळ्या वाक्यातील कार्य हे वेगवेगळे असतात. उदाहरण आपण पाहूया. वर हा जो शब्द आहे त्याच्या आपण कोणकोणत्या प्रकारे कार्य करतो पाहूया. तू त्या राजपुत्राला वर. या ठिकाणी वर हा क्रियापद आहे. वर म्हणजे निवड, बरोबर. तर पुढचा दुसरं उदाहरण पाहूया. पान वर गेला. हे क्रिया विशेषण आहे. क्रिया झालेली आहे. जाणे, गेला म्हणजे जाणे. तो कुठे गेला? तो वर गेला. त्यामुळं या ठिकाणी वर हा क्रिया विशेषण आहे. पक्षी झाडावर बसतो. या ठिकाणी वर, झाडावर, झाड आणि वर हे एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत, जोडलेले आहेत. नवीन शब्द झाला झाडावर. या ठिकाणी वर हा शब्द शब्दयोगी अव्यय म्हणून आलेला आहे. पुढचं उदाहरण पाहूया. वर शेवटी लग्नास तयार झाला. वर म्हणजे नवरदेव किंवा नवरा, नवरदेव. तर कोण तयार झाला लग्नास? वर. म्हणजे या ठिकाणी वर हा शब्द नाम म्हणून आलेला आहे. पुढे वर पिता मांडवात फिरत होता. कोण फिरत होता? वर पिता. हा वर पिता जे आहे या ठिकाणी विशेषण आहे. मांडवात अनेक जण फिरणारे आहेत पण विशेष करून वर पिता मांडवात फिरत होता. वर हे विशेषण आहे. मी सांगितलं अगोदरच की शब्दाच्या कार्यावरून त्याचे 8 वेगवेगळे रूप आहेत. तर या ठिकाणी शब्दाच्या जातीचे 2 प्रकारे वर्णन केले जातात. एक विकारी शब्द, दुसरा आहे अविकारी शब्द. तर विकारी शब्द म्हणजे काय? नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद हे हा विकारी गट आहे. कारण की शब्दामध्ये काही प्रत्यय लागल्यामुळे बदल होतो, त्यामुळे त्याला विकार असा म्हणतो किंवा विकारी शब्द असं म्हणतो. परंतु दुसऱ्या बाजूला जेव्हा आपण पाहतो अविकारी, क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवळ प्रयोगी याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, त्याला अविकारी म्हणायचं. पुढे जाऊया. आता शब्दांच्या जाती, पार्ट्स ऑफ स्पीच इंग्लिश मध्ये म्हणतो आपण त्याला. तर विकारी त्याला सव्यय असं म्हणतात, अविकारी शब्दाला अव्यय असं म्हणतात. आता विकारी जो विकार आहे किंवा विकारी शब्द जे आहेत ते कोणकोणत्या परिस्थितीत बदलतात? तर ते लिंग, वचन किंवा विभक्तीनुसार बदलतात. लिंग, वचन, विभक्तीनुसार बदलत असतात म्हणून ते विकारी म्हणतात. परंतु अविकारी शब्द लिंग, वचन, विभक्तीनुसार बदलत नाही, ते तसेच राहतात. ते मूळ शब्द असतात. आता पहा, नाम. नाम म्हणजेच मराठीमध्ये त्याला आपण नाव असं म्हणतो. पण ते कोणाचे असतात? व्यक्ती, वस्तू किंवा ठिकाणाचे नाव असेल. त्यानंतर सर्वनाम, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द किंवा नामाची पुनरावृत्ती, पुन्हा पुन्हा नाव जो येतो ते टाळण्यासाठी आपण सर्वनाम वापरत असतो. पुनरावृत्ती टाळण्यासाठी आपण जो नामाऐवजी शब्द वापरतो तो झाला सर्वनाम. विशेषण, नामाबद्दल किंवा कर्ता आणि कर्म. लक्षात, नाम म्हणजे काय? कर्ता आणि कर्म आपण म्हणू शकतो. विशेष माहिती कोणाला सांगणार? कर्ता आणि कर्माची. तर
नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द तो झाला विशेषण. क्रियापद म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द, ऍक्शन वर्ड आपण त्याला मला इंग्लिश मध्ये म्हणतो. तर वर्ब क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण त्याशिवाय होऊ शकत नाही. हे झाली 4 विकारी जाती. त्यानंतर क्रिया विशेषण, क्रियेबद्दल अधिक माहिती सांगतात त्याला क्रिया विशेषण म्हणायचं. पुढे उदाहरण पाहणार आहोत आपण. शब्द योगी अवयव, शब्दाला जोडून येणारे शब्द. उदाहरणार्थ वरती पाहिलं आपण, झाडावर, झाड आणि वर हे 2 शब्द एकत्र आले. झाडावर हा नवीन शब्द तयार झाला, पण त्याला शब्द योगी, योगी म्हणजे योग, हिंदीमध्ये योग म्हणजे जोडणे किंवा बेरीज करणे, अशा अर्थाने तो शब्द योगी अवयव आपण म्हणूया, कारण हे संस्कृत मधून आलेले आहेत हा सगळे शब्द. उभयान्वी अव्यय म्हणजे कंजंक्शन, 2 शब्द किंवा 2 वाक्य जोडणारे शब्द हे उभयान्वी अव्ययी असतात. उदाहरणार्थ एका जातीचे 2 शब्द ते जोडत असतात. कधीही भिन्न जातीच्या शब्दांना उभयान्वी अव्ययाने जोडलं जात नाही. नाम आणि नाम यांना जोडलं जातं. सर्वनाम आणि सर्वनामाला जोडलं जातं. विशेषणाला जोडलं जाईल, परंतु नाम आणि विशेषण यांना कधीही उभयान्वी अव्ययाने जोडलं जात नाही. आणि त्यानंतर आहे केवळ प्रयोगी अव्यय, मनातील भावना व्यक्त करणारे शब्द. अचानक, अरे, अरे रे, शाबास, वाह, असे जे काही शब्द आहेत हे केवळ प्रयोगी अव्यय. एखाद्या खेळाडूने जर चांगल्या प्रकारे कामगिरी केली तर आपण खूप छान कामगिरी केली असं म्हणण्यापेक्षा वाह, शाबास एवढं जरी म्हटलं तरी पण आपल्या भावना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पोहोचतात. पुढे जाऊया. तर विकारी जाती, अविकारी जाती. ओके दामलेने सांगितले की जे काही वरती पाहिलं आपण विकारी जाती, अविकारी जाती, एक मोके दामलेंच्या पुस्तकामध्ये आहे. तर दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये यालाच सविभक्ती आणि अविभक्ती, आणि कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी प्रतिपदिकी आणि धातू अव्यय असं म्हटलेलं आहे. तर प्रतिपदिकी म्हणजे काय? व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणे आणि त्यांचे गुणधर्म दाखवणारा शब्द जातींना प्रतिपदिक असे म्हणतात. उदाहरणार्थ नाम, सर्वनाम, विशेषण, क्रिया विशेषण, शब्दयोगी अव्यय. जर थोडीच प्रिंटिंग मिसळली, ही केवळ प्रयोगी जे काही शब्द जाती आहेत त्या प्रतिपदिक मध्ये येतात. तर धातूमध्ये काय असतं? धातू म्हणजे क्रियापद. अव्यय, अविकारी शब्दांना अव्यय असं म्हणतात. अविकारी शब्दांना अव्यय असं म्हणतात. क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोग अव्यय, अव्यय आणि उभयान्वी अव्यय अशा ह्या 4 जाती आहेत. त्या अविकारी आहेत. त्यांच्यामध्ये प्रत्यय लागत नाही किंवा बदल होत नाही. तर विकारी जाती, विकार म्हणजे बदल. मराठी भाषेत 6 विकार असतात. लिंग, वचन, विभक्ती, पुरुष, काळ, अर्थ या 6 विकार असतात. आणि 6 विकारानुसार शब्दामध्ये बदल होत असतो. परंतु प्राधान्याने आपण 3 विकार पाहणार आहोत: लिंग, वचन आणि विभक्ती. मूळतः 6 विकार असतात, परंतु आपण पाहणार आहोत 3च, कारण 3च परीक्षे दृष्टीने महत्वाचे आहे. यावरती काही प्रश्न विचारला जात तसा आतापर्यंत विचारला नाही. विकारी जाती, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद. आता लिंग, कुत्रा, कुत्री. जर अनेक वचन केलं तर काय होईल? कुत्रे. आणि विभक्ती कुत्र्याने, ने ही विभक्ती लागलेली आहे. सर्वनाम, तो, लिंगानुसार तो होईल, मुलगी असेल तर ती होईल. वचन ते, ते म्हटले की अनेकाने. आणि विभक्ती, त्याला विभक्ती काय होईल? त्याला, ला प्रत्यय लागेल. विशेषण, चांगला, मुलगा असेल तर चांगला, मुलगी असेल तर चांगली, आणि अनेक असतील तर चांगले. आणि विभक्ती प्रत्यय ने लागल्याने चांगल्याने असं त्यामध्ये बदल होणार आहे. क्रियापद, बोलतो, मुलगा असेल तर बोलतो, मुलगी असेल तर बोलते. आणि अनेक वचन जर आपण केलं, बोलले असं होतं. विभक्ती प्रत्यय ने लागतो तेव्हा बोल, बोल हा शब्द बोलल्याने
असा तो बदलत असतो. पहा, बोलतो याच्यामध्ये जो काही मूळ धातू आहे हा बोल आहे. पुढे पहा, विशेषणातील बदल हा अकारांत शब्दात होतो. विशेषणातील बदल अकारांत शब्दात मध्ये होतो. जर शब्द अकारांत, उकारांत आणि इकारांत असेल तर बदल होत नाही. त्यामुळे विशेषण हे विकारी आणि अविकारी गटात येतात. पहा, विशेषण हे विकारी आणि अविकारी गटात येतात. तरी पण आपण त्याला विकारी गटात टाकलेलं आहे. सुंदर. आता सुंदर हा जो शब्द आहे विशेषण, सुंदर फुलपाखरू आणि अनेक असतील पाखरे तर आपण त्याला सुंदर पाखरेच म्हणणार आहे. बरोबर. त्यामुळे विशेषण हा जो काही जात आहे ही जात विकारी आणि अविकारी दोन्ही गटामध्ये येऊ शकते. पुढे जाऊया आपण. क्रिया विशेषण अव्यय. पहा, जी काही क्रिया घडते त्याबद्दल अधिक माहिती सांगितली जाते. त्याला म्हणायचं क्रियाविशेषण. आता या ठिकाणी तो खाली बसला. कुठे बसला? क्रिया कुठे झाली? तर खाली झाली आहे. खाली बसला क्रिया. पुढे ती खाली बसली. कुठे बसली ती? खाली बसली. काही बदल झालाय का याच्यामध्ये? काहीच बदल झालेला नाही. पुन्हा ते खाली बसले या शब्दामध्ये काही सुद्धा बदल झालेला नाही. म्हणून क्रियाविशेषण हे अव्यय आहे. याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही. नाम बदललं, कर्ता बदलला तरी पण त्याच्यामध्ये बदल झालेला नाही. पुढे जाऊया आपण. उभयन्वी अव्यय. मी सांगितलं उभयन्वी अव्यय हे दोन कर्ते, दोन क्रियापद, दोन विशेषण जोडण्यासाठी वापरले जातात. मी आणि तू हे दोन सर्वनाम आहेत. तर ह्या ठिकाणी आणि या शब्दाने मी आणि तुला जोडलं आहे. तो आणि ती, पुन्हा आपण आणि हा शब्द घेतलेला. आम्ही आणि तुम्ही, म्हणजे दोन कर्ते, दोन विशेषणे, दोन सर्वनामे जोडण्यासाठी उभयान्वी अव्ययाचा उपयोग केला. मग ते कोणकोणते आहेत तर पहा चार्ट मध्ये दाखवले. आणि, किंवा, व, कारण म्हणून. मी होतो म्हणून तू आलीस, किंवा तुझ्यामुळे, मुळे पण आहे, तुझ्या मुळे मी इथे आहे. त्यामुळे हे उभयन्वी अव्यय आहेत. दोन कर्ते कर्म जोडण्यासाठी किंवा विशेषण जोडण्यासाठी आपण ते वापरतो. यात विशेषण म्हणजे काय? सुंदर आणि हुशार. तू सुंदर आणि हुशार आहे, हे विशेषण आहे. पुढे जाऊया. केवळ प्रयोगी अव्यय. मी सांगितलं आपल्या मनातील प्रकटीकरण करण्यासाठी शब्द आपण वापरतो. बापरे केवढा मोठा साप हा. बापरे केवढा मोठा साप हा केवळ प्रयोगी अव्यय आहे. म्हणजे आपल्या मनातील उत्कट भावना ज्या आहेत बापरे शब्दाने आपण दाखवले. बापरे केवढा मोठा साप हा. बापरे एवढी मोठी इमारत ही. जेव्हा काही आश्चर्यकारक घटना घडतात तेव्हा या केवळ प्रयोगी अवयवांचा उपयोग केला. मग असे कुठले कुठले शब्द आहेत? अरे रे, हे प्रिंटिंग मिस्टेक आहे. अरे रे, वा, छान, शब्बास, आणखी भरपूर काही काही शब्द आहेत. पुढे जाऊया आपण. शब्दयोगी अव्यय. मी सांगितलं योगी, योग म्हणजे काय तर एकत्र येणे, आणि दोन शब्द एकत्र आले की योग तयार होतो आणि त्यापासून नवीन शब्द तयार होतो. जसं की चिमणी झाडावर बसली. झाडावर, झाड आणि वर हे दोन भिन्न शब्द आहेत, एकत्र आले, झाडावर शब्द तयार झाला, योग झाला. पण परंतु याच्यावर काय बदल झालाय का बघा. चिमणी झाडावर बसली, कावळा तारेवर बसला. बघा इथे झाडावर, तारेवर, फांदीवर काहीही बदल होत नाही. उदाहरणार्थ कावळा झाडावर बसला, चिमणी झाडावर बसली, पक्षी झाडावर बसले.
झाडावर या शब्दावर काय बदल झाला का? नाही. कावळा तारेवर बसला, दादा तारेवर बसला, आई तारेवर बसली. या हा तारेवर शब्द बदललेला नाही. शब्दयोगी अवयव बदलत नाही. कर्ता बदलला, कर्म बदललं, क्रियापद जरी बदललं तरी देखील शब्दयोगी अवयव बदलत नाही. पक्षी फांदीवर बसला. त्या ठिकाणी पक्षी या ठिकाणी कोणताही कर्ता घ्या, त्या फांदीवर हा शब्द बदलणार नाही. मी फांदीवर बसलो, तुम्ही फांदीवर बसलात, बदल कुठे होणार आहे? क्रियापदात बदल होईल, कर्त्यामध्ये बदल होईल, परंतु शब्दयोगी अवयवात बदल होणार नाही. असे कोणकोणते शब्द आहेत? पहा, खाली, वर, मागे, पुढे, इकडे, तिकडे. हे जे काही शब्दयोगी अव्यय आहेत, हे शब्दयोगी अवयव प्रत्यय लागून तयार झालेले असतात. दोन शब्द. पुढे पाहूया नाम. नाम म्हणजे काय? पाहिलं ना, शब्द 8 जाती, त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. आज आपण नाम आणि सर्वनाम या दोन गोष्टी पाहणार आहोत. आता नाम म्हणजे काय, व्याख्या बघूया. मराठीत नाव म्हणजेच संस्कृत मधील नाम होय. आपल्याला माहिती आहे, पहिल्या लेक्चर मध्ये पाहिलं आपण की संस्कृत ही मराठीची जननी आहे. बरोबर. प्राकृत, संस्कृत आणि मोडी लिपी याच्यापासून मराठीचा जन्म झालेला आहे. तर मराठीचे नाव, मराठीमधील नाव, आपण जे नाव म्हणतो ना, त्याला संस्कृत नाम म्हणतात. पण नाम म्हणजे काय? प्रत्यक्ष दिसणाऱ्या किंवा कल्पनेने जाणलेल्या व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणे आणि त्यांचे गुणधर्म या सर्वांना दिलेले नाव म्हणजे नाम. त्यात दिलेलं आहे की व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ, ठिकाणे. पहा मी ते दाखवतो. व्यक्ती, वस्तू, प्राणी, पदार्थ आणि ठिकाणे आणि त्यांचे गुणधर्म यांना दिलेले नाव म्हणजे काय? तर नाम होय. दुसरी एक व्याख्या आहे, वास्तव अथवा मानससृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोरम्य वस्तू ज्या शब्दांनी बोधित होतात ते शब्द म्हणजे नाम. पहा, हायलाइट करतो, हे लक्षात येईल आपल्याकडे. हायलाइट साठी आपण काय, वास्तव अथवा मानस सृष्टीतील वास्तव अथवा मानस सृष्टीतील इंद्रियगम्य आणि मनोरम्य ज्या शब्दांनी बोधित होतात वस्तू, त्यांना त्या शब्दांना आपण नाम असे म्हणतो. आता इंद्रियगम्य म्हणजे काय? म्हणजे आपल्या इंद्रियांनी आपण त्या जाणवू शकतो. म्हणून म्हणजे मनाच्या काही कल्पनेने आपण काय केलं, स्वर्ग, नरक पाहिलेत का? आपण नाही पाहिलं, तर ते मनोरम्य आहे. इंद्रियगम्य म्हणजे काय? पाणी, इंद्रियांनी स्पर्श करून आपल्याला कळू शकतं. हवा, झाड याने जे बोध होतात त्या शब्दांना नाम असे म्हणतात. आता पुढे जाऊया आपण. यामध्ये ते या ठिकाणी मी एक बल्ब चित्र दाखवले. तेव्हा आपलं काय कळतं? नामाचे 3च प्रकार पडतात. नामाचे फक्त 3च प्रकार पडतात मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये प्रकार जास्त आहेत, तर मराठीत मात्र प्रामुख्याने 3च प्रकार पडतात. त्यामध्ये पहा, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक. हे 3च प्रकार आहेत की ते नामाचे आहेत. सामान्य नाम, पुन्हा सांगतो, विशेष नाम आणि भाववाचक नाम. मग सामान्य नाम मध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. एक आहे समूहवाचक नाम आणि दुसरा आहे पदार्थवाचक नाम. सामान्य नाम मध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे समूहवाचक नाम आणि दुसरं म्हणजे पदार्थवाचक नाम. आता समूह म्हणजे काय? ज्या शब्दामुळे समूहाची जाणीव होते किंवा बोध होतो ते शब्द समूहवाचक नाम आहे असतात. उदाहरणार्थ, झाड असं म्हटलं तर आपला झाडाचा समूह लक्षात येतो. त्यामध्ये वेली असतील,
झुडूप असेल, लक्षात द्या, झाड, झाड, माणसे, मग स्त्री, पुरुष, मुलं सगळं त्यामध्ये आले. पर्वत, सर्व पर्वतांचा काहीतरी आपला बोध होतो. ते कशावरून होतो, की त्याच्यामध्ये काही साधर्म्य असे गुणवैशिष्ट्य असतात. त्यामुळे तो आपण समूह केलेला आहे. आता झाडांचा जो समूह आहे, बरोबर? झाडाचा समूह कसा आपण केला? किंवा झाडाला मुळ्या आहेत, पानं आहेत, खोड आहे. बरोबर? वेली, वेली शब्द घेतला आपण समूह. तर आपल्याला माहिती आहे, एक उंच वरती वाढणाऱ्या वेली आणि एक जमिनीवर पसरणाऱ्या वेली. बरोबर? मग त्या वेलीमध्ये काही ठराविक वैशिष्ट्य आहेत, की त्यांचं देठ हे कमकुवत असतं, लवचिक असतं. ते आधाराने वाढतात. त्यामुळे तो एक समूह झाला. त्यानंतर पदार्थवाचक. तर पदार्थ म्हणजे काय? लक्षात घ्या. जे आपण मोजू शकत नाही, की त्याने मोजण्यासाठी counting, ते मोजण्यासाठी आपल्याला जे काही मोजमाप आहेत, परिमाणे आहेत, लिटर, मीटर, किलोग्रॅम, याचा जर उपयोग करावा लागत असेल, तर ते पदार्थवाचक आहे. ते लिक्विड, घन म्हणजे द्रव पदार्थ किंवा घन या स्वरूपात असतात किंवा वायूमध्ये असतात. मग उदाहरणार्थ दूध, पीठ, पाणी, लोखंड. हे आपल्याला जर मोजायचं असेल, तर परिमाण लागणार. किलो लागेल, लिटर लागेल. बरोबर? म्हणून सामान्य नाम हे समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम या 2 गटात विभागलेलं आहे. पुढे आहे विशेष नाम. व्यक्ती, प्राणी, ठिकाणी, काल्पनिक बाबी. तुमचं आमचं नाव विक्रम विशेष नाम आहे. दीपाली विशेष नाम आहे. स्वाती विशेष नाम आहे. बरोबर आहे. प्राणी घेतला तर वाघ, सिंह, हत्ती हे विशेष नाम आहेत. ठिकाणी कोल्हापूर, सातारा, पुणे. काल्पनिक बाबी स्वर्ग, नरक, बरोबर, भूत, पिशाच्य, ह्याच्या काही काल्पनिक गोष्टी आहेत, या विशेष नामामध्ये येतात. पुढे जाऊया आपण भाववाचक नाम. आता भाववाचक नाम हे प्रत्यय लावून होतात. विशेष नामाला जेव्हा प्रत्यय लावतो आपण, तेव्हा ते तयार होतात. सुंदर हे विशेषण आहे. त्याला आपण जेव्हा ता लावतो, ता शब्द, हा शब्द जेव्हा आपण लावतो, या ठिकाणी मी तुम्हाला हायलाइट करून सांगतो. जेव्हा आपण सुंदरता शब्दामध्ये, सुंदर हा विशेषण आहे आणि सुंदर विशेषणामध्ये या ठिकाणी मी ता जोडलेला आहे, ता. तो शब्दाला सुंदरता. सुंदरता म्हणजेच काय? तर भाववाचक नाम झालं. आणि सर्व भाववाचक नाम हे आपल्याला हाताने किंवा इंद्रियाने पाहता येत नाहीत. इंद्रियाचा उपयोग करून. सुंदरता आपण कशामध्ये डोळ्याने अनुभवणार आहोत. त्या अनुभवण्याची गोष्ट आहे. गोडवा, गोड वा. हुशार, हुशार हे काही विशेषण नाही. पण त्याला पन्ना शब्द प्रत्यय लागलेला आहे. नम्र विशेषण आहे. का त्याला प्रत्यय लागला आहे? म्हणजे विभक्तीचे प्रत्यय जर लागले किंवा कोणताही शब्द प्रत्यय लागला, तर त्या ठिकाणी भाववाचक नाम तयार होते. म्हणजे धातू शब्दाला जेव्हा आपण प्रत्यय लावतो, पणा, ता, वा, व्य, की, तेव्हा तो भाववाचक होणार. आता पाटील हे नाव आहे, आडनाव आहे, विशेष नाम आहे. पण त्या विशेष नामाला की लावल्यामुळं पाटील की शब्द तयार झाला. तरुण हे विशेषण आहे. त्याला निय शब्द, तरुणला य शब्द प्रत्यय लागला. म्हणून तारुण्य हे झालं भाववाचक नाम. मग साधारणतः नामाचे 3 प्रकार पडतात. सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. त्याचे सामान्य नामाचे पुन्हा 2 प्रकार, समूहवाचक नाम, पदार्थवाचक नाम. विशेष नामामध्ये जे काही विशेष नाम आहेत, तुमची, आमची, ठिकाणांची, ती विशेष नामामध्ये येतात. आणि भाववाचक नाम हे विशेष नामांना जेव्हा प्रत्यय लागतो किंवा विशेषणाला प्रत्यय लावतो आपण, ता, वा किंवा पणा, तेव्हा ते भाववाचक नाम होतात. पुढे जाऊया आपण. आता आपण सर्वनाम पाहतो.
सर्वनाम पाहतोय. आता सर्वनाम ची व्याख्या पाहूया. सर्वनाम म्हणजे सर्व अधिक नाम असा शब्द जो पूर्वापार संबंधाने कोणत्याही संज्ञेच्या जागी येतो. सर्वनाम म्हणजे सर्व अधिक नाम असा शब्द जो पूर्वापार संबंधाने कोणत्याही संज्ञेच्या जागी येतो त्याला म्हणायचं सर्वनाम. किंवा नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे सर्वनाम. नामाची पुनरावृत्ती टाळण्यासाठी वापरलेला शब्द म्हणजे सर्वनाम होय. आता व्याकरणात सर्वनाम मुख्यतः 6 प्रकारचे असतात. व्याकरणात सर्वनाम मुख्यतः 6 प्रकारचे असतात. हे बघा. कोणकोणते असतात 6 प्रकार? तर पाहूया आपण. पुरुषवाचक सर्वनाम व्यक्तीच्या जागी येतात अशी सर्वनाम. म्हणजे काय? मी, तू, तो, आम्ही, तुम्ही, ते. हे झाले पुरुषवाचक सर्वनाम. आता त्यानंतर आहे निजवाचक. स्वतःविषयी जे आपण सुद्धा वापरतो त्याला म्हणा निजवाचक सर्वनाम. परीक्षेमध्ये खालीलपैकी निजवाचक सर्वनाम कोणते ते ओळखा असा प्रश्न आलेला आहे. त्यामध्ये तू दिले, तुम्ही दिले, आम्ही दिले आणि मध्येच आपण. मग या ठिकाणी स्वतः, आपण, खऱ्या 3 शब्द आहेत, 3 निजवाचक आहेत. त्यानंतर आहे निश्चयवाचक सर्वनाम. निश्चयवाचक सर्वनाम यामध्ये निश्चित व्यक्ती वस्तू दर्शवतात. उदाहरणार्थ हे, ते, असे. हे झाड, ते पान, असे हे. अशा प्रकारचे शब्द आहेत ते निश्चयवाचक सर्वनाम आहे. अनिश्चयवाचक सर्वनाम म्हणजे काय? अनिश्चित व्यक्ती वस्तू दर्शवतात. ते आपण ठामपणे सांगू शकत नाही काय आहे किंवा त्याचा निश्चित बोध होत नाही. त्याला अनिश्चित व्यक्ती वस्तू दर्शवतात. उदाहरणार्थ कोणी. कोणी या शब्दावरून बोध काय होतो? कुठल्या व्यक्तीचा होतो का? नाही होत. काही होत नाही. कोणीतरी, काय, हे सगळे अनिश्चयवाचक सर्वनाम आहे. नंतर प्रश्नवाचक सर्वनाम. प्रश्न विचारण्यासाठी ज्या शब्दांचा उपयोग केला जातो ते झाले प्रश्नवाचक सर्वनाम. मग त्यामध्ये कोण, काय, कोठे असे शब्द असतात. हे देखील प्रश्नवाचक सर्वनाम आहेत. कोण, काय, कोठे. आणि संबंधवाचक सर्वनाम. संबंधवाचक सर्वनाम संबंध जोडतात. जो, तो, जसे. तो जो खेळाडू आहे, बघा, तो जो खेळाडू आहे तो सर्वात चांगला आहे. म्हणजे त्याच्याशी संबंध जोडलेला आहे. तो जो, जसे, जसे हा शब्द आहे. उदाहरणार्थ तसा मुलगा तसा वडील संबंध जोडला जातो. तसा भाऊ तशी बहीण असे संबंध त्या ठिकाणी जोडलेले असतात. बरोबर. मग अशा प्रकारचे हे 6 सर्वनाम आहेत. 6 प्रकारचे पुरुषवाचक सर्वनाम, निजवाचक सर्वनाम, निश्चयवाचक सर्वनाम, अनिश्चयवाचक सर्वनाम, प्रश्नवाचक सर्वनाम, संबंधवाचक सर्वनाम. तर हे माहिती असणं गरजेचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. याचे एक एक 2 उदाहरणं आपण जर तयार केली, ठेवली तर बऱ्यापैकी आपल्याला त्या गोष्टी लक्षात येतात. याच्यामध्ये अवघड गोष्ट अशी आहे की भाववाचक नाम सहजही लक्षात येत नाही. विशेषणे ला आपण प्रत्यय जोडला तर ते भाववाचक नाम तयार होतात. सुंदर, सुंदरता. पाटील, पाटील असं. थोडंसं आपण त्याला उदाहरणांची जर जोड दिली तर ते पटकन त्याचे येतात. आता पुढचा आहे प्रश्न. याच्यावर प्रश्न काही तयार केलेले आहेत आपण पाहूया. प्रश्न 1. नवलाई हे कोणत्या प्रकारचे नाव आहे? नवलाई ही कोणत्या प्रकारचे नाव आहे? तर उत्तर काय असणार आहे आपलं?
कमेंट मध्ये करत जा. नवल हा झाला विशेषण, त्याला लाई शब्द, आई शब्द त्याला जोडलाय, म्हणून ते भाववाचक नाम आहे. ते काय आहे? भाववाचक नाम आहे. आता धातू साधित नाम काय प्रकारे माहिती? मूळ शब्दामध्ये जो मूळ शब्द आहे तो धातूपासून तयार होत असेल. आता जसं की बोल, बोल या शब्दाला प्रत्यय लावला तर बोलणे शब्द तयार होणार आहे. म्हणजे मूळ धातू संस्कृत मधील मूळ धातू काय? बोल, बोलणे. म्हणजे बोलणे हा झाला धातू साधित नाम. चाल धातू शब्द, धातू आहे, मूळ शब्द आहे. चालणे. कर, करणे, हे झाले धातू साधित नाम. सामान्य नाम माहिती आपल्याला, विशेष नामे माहिती आहेत, तुमची आमची नामं विशेष नामं झाली. आणि ज्या शब्दाला प्रत्यय लागते ती सगळी सामान्य नामं असतात. खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. सामान्य नाम म्हणजे म्हणजे प्रकार सामान्य नाम. आता पाहूया, खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. लक्ष्मी, नदी, सह्याद्री आणि पुणे. त्याच्यामध्ये सामान्य नाम हे काय आहे? तर नदी आहे. आणि लक्ष्मी, सह्याद्री आणि पुणे हे झाली विशेष नामे. काय आहेत हे? विशेष नाम झाले. ते विशेष नाम आहे, विशेष नामे आहे. पुढे जाऊया. आमचे वडील म्हणजे जमदग्नी आहे. या वाक्यातील जमदग्नी हे नाव कोणत्या प्रकारचे आहे? जमदग्नी म्हणजे काय? पहा. जमदग्नी हा जे नाव आहे हे आहे सामान्य नाम. का ते सांगतो. जेव्हा विशेष नामाचं रूपक ह्याला उपमा दिली जाते, विशेष नामाला जेव्हा उपमा दिली जाते तेव्हा ते सामान्य नाम होतं. पहा काय सांगितलं मी, विशेष नामाला उपमा दिली जाते तेव्हा काय होतं? सामान्य नाम होतं. सामान्य नाम होते. काय सांगितलं मी? नामाला उपमा दिली जाते, विशेष नामाला आलेलं नाहीये. विशेष विशेष नामाला जेव्हा उपमा दिली जाते तेव्हा ते सामान्य नाम होते. बरोबर लक्षात तुमच्या? जमदग्नी हे विशेष नाम आहे, परंतु त्याला उपमा कोणाची दिली? वडिलांना उपमा दिली ना जमदग्नी, म्हणून ते झालं सामान्य. पुढे जाऊया. पांढरी या शब्दा सॉरी पांढरी या विशेषणाचे भाववाचक नाम कोणते? पांढरी भाववाचक नाम विचारले म्हणून मी सांगितलं, तेव्हा मूळ शब्दाला किंवा विशेषणाला पणा हा शब्द ज्यावेळेस किंवा इतर कुठले शब्द लावले असतात प्रत्यय, तेव्हा ते काय होणार आहे? भाववाचक नाम होणार आहे. म्हणून त्या ठिकाणी पांढरेपणा हे आपलं उत्तर असणार. काय उत्तर असणार आहे? पांढरेपणा. पांढरे, पांढरे शुभ्र, पांढरे शुभ्र हे विशेषण झालं. पांढरे पण विशेषण आहे. पांढरपण हा शब्द मनीमध्ये वापरला जातो. पांढरपण किंवा पांढरट वगैरे हे पण विशेषण आहे. परंतु विशेषणाचे काय झाले? भाववाचक नाम. पुढे जाऊ. प्रश्न 5. शाळा या शब्दाचे अनेक वचन खालील कोणते? काही शब्दांचे हे वचन अनेक वचन होत नाही. आपल्याला माहित असेल ते वचन या प्रकारात आपण शिकूया, माहिती घेऊया. शाळा या शब्दाचे अनेक वचन शाळात असते. शाळा, शाळे, शाळी असं काही होणार नाही. प्रश्न 6. मराठी भाषेत लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती? 3च आहेत. मराठी भाषेत
लिंगानुसार बदलणारी सर्वनामे तो, ती, ते. काय? तो, ती, ते हे लिंगानुसार बदलणारे सर्वनाम आहेत. हा मुलगा हुशार आहे यातील हा शब्द जो आहे कोणत्या प्रकारचं सर्वनाम आहे हा शब्द? हा संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम. तर हा ना हे संबंध दाखवतोय. हा मुलगा. पण या ठिकाणी संबंधी सर्वनाम आहे. काय आहे? संबंधी सर्वनाम आहे. संबंधी सर्वनाम आहे. पुढे जाऊया. प्रश्न 8वा. वाघ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? रूप ओळखा. त्याचं आहे वाघीण. वाघीण. वाघ्या वगैरे काय प्रकारचं होत नाही. प्रश्न 9. आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? आम्ही. आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? तुम्ही ते कमेंट मध्ये टाका. त्याचं आणि पुढच्या उत्तर सांगणार नाही. आम्ही. यानंतर 10वा प्रश्न आहे. पाटील हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? मी सांगितलं आहे पाटील हे कोणत्या प्रकारचं आहे. तरी देखील तुम्ही कमेंट मध्ये सांगा. पाटील हे कोणत्या प्रकारचे नाम आहे? विशेष नाम आहे, भाववाचक नाम आहे, सामान्य नाम आहे, सर्वनाम आहे. हे दोन जे आहेत याची प्रश्न क्रमांक 9 आणि प्रश्न क्रमांक 10 मला कमेंट मध्ये सांगा की आम्ही हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? प्रथम आहे, द्वितीय आहे, तृतीय आहे का दर्शक आहे? आणि पाटीलकी हे कोणत्या प्रकारचे नाम आहे हे देखील कमेंट करून सांगा. अशा प्रकारे आज आपण शब्द म्हणजे काय, नाम आणि सर्वनाम शब्दांच्या जाती पाहिल्या आहेत. आपण 8 पैकी ज्या जाती आहेत त्यातील आपण 2 जाती आज आपण पाहिलेल्या आहेत. याबाबत जर काही शंका असतील तर आपण मला चॅट बॉक्समध्ये लिहा किंवा पर्सनल माझ्या नंबरला देखील आपण कॉल करू शकता. आपण लाईव्ह आल्याबद्दल आपला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. काही चुका असतील, काही कमतर असतील त्या देखील आपण कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद. या ठिकाणी आपण सेशन संपवतो. धन्यवाद.